नमस्कार. मी माजी आमदार दीपक पायगुडे बोलतोय आणि आत्ता रात्रीचे 1:30-2 वाजलेत. इथं फार मच्छर चावतायत, पण मला इथं आंदोलन करायची वेळ आलेली आहे. ती वेळ एवढ्यासाठी आहे, की मी 1999 साली इथं सैनिकी शाळा सुरू केली आणि इथं आमचं क्रिकेटचं ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडची जी जागा आहे ती कमी होऊन भविष्यात आंतरराष्ट्रीय सामने होणार नाहीयेत. म्हणून इथनं आमच्या जागेतनं जो रस्ता चाललेलं काम होतं, त्या संदर्भात इथली ग्रामपंचायत, कलेक्टर, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन या सगळ्यांना मी कळवलं. इथल्या संबंधित आमदारांनाही कळवलं, की बाबा शाळेचं नुकसान होऊ देऊ नका, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देऊ नका. संबंधित अधिकारी इथं आले, बांधकाम खात्याचे आले. त्यांनी सांगितलं, की आम्ही मीटिंग घेऊ, तुम्हाला विचारल्याशिवाय काही करणार नाही. आणि सकाळी त्यांनी इथं काम चालू केलं. आमच्या शाळेचे विद्यार्थी, आमचे सगळे शिक्षक इथं आले. मग परत पोलीस इथं आले आणि काम बंद केलं. पोलीस अधिकाऱ्यांनी पण ग्रामपंचायतच्या इथल्या प्रशासकांना सांगितलं. ते म्हणले, "नाही, नाही, आम्ही काम करणार नाही." आणि आज रात्री परत त्यांनी काम चालू केलं. मी स्वतः 10 वर्ष आमदार, 5 वर्ष नगरसेवक, 35-40 वर्ष झोकून दिलंय समाजासाठी आणि आज मला या रात्रीचं इथं बसायला वेळ भाग पाडतेय. म्हणजे माझ्यासारख्याची जर ही अवस्था होत असेल, तर सर्वसामान्य माणसाने कुठं अर्धा गुंठा, 1 गुंठा किंवा 2 गुंठे जागा घेतली असेल, तर त्याला कोण न्याय देणार? कसं होणार? तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला आणि समाजाला कळकळीची विनंती आहे, की बाबा आपण जर सगळ्यांनी जर विरोध केला नाही, तर भविष्यात काय वाढून ठेवतील हे सांगता येणार नाही. मी तुम्हाला एवढंच सांगतो, की जोपर्यंत हा विषय मार्गी लागणार नाही, तोपर्यंत मी माझं आंदोलन असंच चालू ठेवणार आहे.